नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत समाजसुधारक आणि त्यांनी केलेली महत्त्वाची कार्य. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये समाजसुधारकावर 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातातच. तर मित्रांनो, त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षेमध्ये अत्यंत फायदा होणार आहे. मित्रांनो, चालू असलेल्या TCS तसेच IBPS पॅटर्नमध्ये देखील हे प्रश्न हमखास विचारले जात आहेत. व्हिडिओचा फायदा तुम्हाला राज्यसेवा, MPSC कंबाईन, ग्रुप बी आणि सी या सर्व MPSC परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. सर्व समाजसुधारक तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण पहा. पूर्ण व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिले समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 1856 आणि मृत्यू 1895 साली झालेला आहे. मित्रांनो, त्यांचे पॉईंट खाली लक्षात घ्या. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 साली मित्रांनो ते केसरीचे संपादक होते. म्हणजेच केसरी ह्या वृत्तपत्राचे संपादक 1887 साली गोपाळ गणेश आगरकर हे होते. मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे 1888 साली गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा पॉईंट आहे गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या तिघांनी मिळून 1880 साली न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले होते. मित्रांनो, यावर देखील प्रश्न हमखास येऊन जातो की न्यू इंग्लिश स्कूल कोणी सुरू केलं, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो, या तिघांनी न्यू इंग्लिश स्कूल 1880 साली सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट पहा. तर गोपाळ गणेश आगरकरांनी लोकमान्य टिळक यांच्या सहकार्याने पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. पुढचा पॉईंट पहा. ते स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. मागच्या परीक्षेमध्येच प्रश्न विचारला होता की स्त्री शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला होता, तर गोपाळ गणेश आगरकर यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर माहीत नसेल मित्रांनो पॉईंट तर तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढचा पॉईंट आहे मुलाचे विवाहाचे वय 16 ते 17 आणि मुलीच्या विवाहाचे वय 10 ते 12 वर्षापेक्षा कमी नसावे. गोपाळ गणेश आगरकर यांनी अध्यादेश हा काढलेला होता. पुढचा पॉईंट आहे व्यसनमुक्तीसाठी वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करून लोकजागृती केली होती. पुढचा पॉईंट आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 101 दिवसांची शिक्षा 26 ऑक्टोबर 1882 पर्यंत डोंगरीच्या तुरुंगामध्ये घेतली होती. म्हणजे त्यांना लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये किती दिवसाची शिक्षा लागली होती, तर 101 दिवसाची शिक्षा लागलेली होती. पुढचा पॉईंट आहे 1 जानेवारी 1884 मध्ये पुणे या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली होती. तर मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकरांनी 1 जानेवारी 1884 साली पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली होती. मित्रांनो, सर्व पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ अतिशय मित्रांनो काळजीपूर्वक पहा. जर मित्रांनो व्हिडिओ समजला नाही तर तुम्ही तो व्हिडिओ परत पाहून तुम्ही तो रिवाईज करून घ्या. कारण मित्रांनो, याच्यावरच येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न पडणार आहेत. मित्रांनो, पुढचे समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिराव फुले. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 साली झालेला आहे आणि यांचा मृत्यू 1890 या साली झालेला आहे. तर पुढचा पॉईंट आहे गफ्फार बेग मुन्सी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेजिट साहेब यांच्या उपदेशामुळे इसवी सन 1841 मध्ये स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत त्यांना घातले होते. पुढचा पॉईंट आहे ज्योतिराव फुले आणि सदाशिवराव गोवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता. पुढचा पॉईंट आहे जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस पेन या अमेरिकन विचारवंताच्या विचाराने ते प्रेरित झाले होते. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढचा पॉईंट आहे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला होता. कोणी केला होता, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला होता. पुढचा पॉईंट आहे 3 ऑगस्ट 1848 साली पुण्यामधील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या पॉईंटवर हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारला जातोच. पुढचा पॉईंट आहे 17 सप्टेंबर 1891 रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली होती. तिसरा पॉईंट आहे 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली होती. पुढचा पॉईंट आहे
केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाईंना शिक्षकेचे कार्य कसे करावे हे शिकवले होते. मित्रांनो, हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. MPSCमध्ये यावर प्रश्न मागेच येऊन गेलेला आहे. पुढचा पॉईंट आहे 16 नोव्हेंबर 1882 साली स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरव केला होता. पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1863 मध्ये पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. कोणी केले होते तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते 1863 साली. पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी पुणे येथे नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली होती. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली होती तर नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली होती. पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1868 मध्ये आपल्या वाड्यातील पाण्याने भरलेला हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. तर मित्रांनो, हे देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टार मार्क करून घ्या. पुढचा पॉईंट आहे अस्पृश्यांसाठी पुणे येथे पहिले वाचनालय सुरू केले. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे अस्पृश्यांसाठी पहिले वाचनालय सुरू केले होते. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. यांच्यावर हमखास प्रश्न परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातातच. पुढचा पॉईंट आहे सदाशिव हाटे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने पुणे येथे बुधवार पेठेत मराठा जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. पुढचा पॉईंट आहे 24 सप्टेंबर 1873 साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मित्रांनो, यावर तर तुम्ही पाहिलं असेल, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, सर्व भरतीमध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. 24 सप्टेंबर 1873 साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. मित्रांनो, खाली त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आणि पुस्तकं दिलेले आहेत. ह्याच्यावर मित्रांनो हमखास प्रश्न विचारले जातात, अतिशय महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, माहीत नसतील तर लिहून घेऊ शकता. तर तृतीय रत्न हा जो ग्रंथ आहे तो 1855 साली त्यांनी लिहिलेला आहे. ब्राह्मणांचे कसब तर 1869 साली हा लिहिलेला आहे. गुलामगिरी हा 1 जून 1873 या साली प्रसिद्ध केलेला आहे. शेतकऱ्यांचा असूड हा 18 जुलै 1873 साली प्रसिद्ध झालेला आहे. अस्पृश्यांची कैफियत हा 1887 साली प्रसिद्ध झालेला आहे. आणि सार्वजनिक सत्यधर्म हा 1 एप्रिल 1889 साली प्रसिद्ध झालेला आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा पॉईंट तुम्ही अतिशय 2 ते 3 वेळेस पाहून घ्या. त्यांच्यावर हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातातच. पुढचे समाजसुधारक आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर मित्रांनो, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म इसवी सन 1842 या साली झालेला आहे आणि यांचा मृत्यू 1901 ह्या साली झालेला आहे. तर त्यांच्याबद्दल मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. इसवी सन 1879 मध्ये ते सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश झाले होते. तर मित्रांनो, 1879 मध्ये ते सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश झालेले होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि 1885 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले होते. दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे एल्फिन्स्टन महाविद्यालय पुणे येथे इतिहास व इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक होते. पुढचा पॉईंट आहे मुंबई काउन्सिलवर कायद्याचे सल्लागार महादेव गोविंद रानडे हे होते. पुढचा पॉईंट आहे विष्णुशास्त्री पंडित यांनी इसवी सन 1862 मध्ये सुरू केलेल्या इंदू प्रकाश या मराठी व इंग्रजी द्विभाषी वृत्तपत्रात इंग्रजी आवृत्तीमधून समाज सुधारणेवर लेख लिहिले. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टार मार्क करून घ्या. पुढचा पॉईंट विधवा विवाहाचा पुरस्कार केला. महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. याच्यावर देखील मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन कोणी केले तर महादेव गोविंद रानडे यांनी 1865 या साली विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा. पुढचा पॉईंट आहे मुलाचे लग्न 18 वर्षाच्या आत आणि मुलीचे लग्न 11 वर्षाच्या आत करू नये या कायद्याचे परिपत्रक काढले. तर महादेव गोविंद रानडे यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे फिमेल हायस्कूल स्थापण्यात पुढाकार घेतला. पुढचा पॉईंट आहे 31 मार्च 1867 साली डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन केली. त्यांना त्यास चालना कोणी दिली तर महादेव गोविंद रानडे यांनी दिलेली आहे. या पॉईंटवर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर
यांनी 31 मार्च 1867 साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. पुढचा पॉईंट, इसवी सन 1862मध्ये इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादन म्हणून कार्य केले. तर इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते? तर विष्णूशास्त्री पंडित हे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संस्थापक होते. पुढचा पॉईंट, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी इसवी सन 1884मध्ये मुंबई विद्यापीठात ठराव केला. मित्रांनो, महादेव गोविंद रानडे यांनी A.O. ह्यूम यांना गुरु मानलेलं होतं. पुढचा पॉईंट, 24 देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती ती म्हणजे महादेव रानडे असे ह्यूम यांचे मत होते. पुढचा पॉईंट, इसवी सन 1870मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली होती. कोणी केली होती? तर महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केलेली होती. आणि मित्रांनो, सार्वजनिक सभेचे सरचिटणीस कोण होते? तर सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी हे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस होते. पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 1858 साली रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या ठिकाणी झाला होता. तर पुढचा पॉईंट, प्राथमिक शिक्षक विनायक लक्ष्मण सोमन आणि मुरुडचे विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवलेला होता. पुढचा पॉईंट, 15 नोव्हेंबर 1881 रोजी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे गणिताचे प्राध्यापक ते झालेले होते. पुढचा पॉईंट, 11 मार्च 1893 रोजी शारदा आश्रमातील गोदूबाई या विधवेशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केलेला होता. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. पुढचा पॉईंट, 31 डिसेंबर 1893 साली विदर्भातील वर्धा या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलेले होतं. तर विधवा विवाह उद्योजक मंडळ कोणी स्थापन केलं होतं? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ते स्थापन केलेलं होतं. मित्रांनो, हा पॉईंट एक लक्षात घ्या. वासुदेव विनायक परांजपे यांच्या घरी वर्धा या ठिकाणी त्यांनी हे विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे, इसवी सन 1895 साली विधवा विवाह उत्तेजक मंडळ नाव बदलून विधवा प्रतिबंधक निवारक मंडळी असे त्याचं केलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे, 14 जून 1896 रोजी पुणे येथे सदाशिव पेठेत राव बहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेलं होतं. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेलं होतं आणि त्या आश्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर राघव भंडारकर. हा पॉईंट देखील लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, 1957 मध्ये कर्वे यांनी आकाशवाणीस दिलेल्या मुलाखतीत सांगितले की इच्छा तेथे मार्ग हे आपल्या जीवनाचे सूत्र त्यांनी सांगितलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे की त्यांनी जे बालिकाश्रम स्थापन केलेलं होतं पुणे येथे सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रम, तर त्यांनी ते अनाथ बालिकाश्रम नंतरनं पुण्यामधून ते हिंगणे ह्या ठिकाणी आश्रम हलवलं होतं. तर कशामुळे हलवलं होतं? तर प्लेगची साथ आल्यामुळे त्यांनी पुणे येथील अनाथ बालिकाश्रम हे हिंगणे ह्या ठिकाणी हलवलं होतं. पुढचा पॉईंट, 8 मार्च 1908 रोजी निष्काम कर्ममठ याची स्थापना केलेली होती. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ याची स्थापना केलेली होती. पुढचा महत्त्वाचा पॉईंट घ्या, 3 जून 1916 रोजी पुणे येथे महिला विद्यापीठ स्थापन केले होतं आणि या विद्यापीठाच्या साह्याने 1917 साली अध्यापिका विद्यालय त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि मित्रांनो, या अध्यापिका विद्यालयामुळे प्राथमिक शिक्षिका होण्याचे भाग्य अनेक स्त्रियांना मिळाले होते. हा पॉईंटवर मित्रांनो हमखास प्रश्न विचारला जातो. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढचे समाजसुधारक आहेत राजश्री शाहू महाराज. तर मित्रांनो, राजश्री शाहू महाराज यांच्यावर देखील परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातातच. तर मित्रांनो, राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. राजश्री शाहू महाराज यांचं मूळ नाव यशवंत हे होतं. तर पुढचा पॉईंट, कृष्णाजी भिकाजी गोखले आणि हरिपंत गोखले हे शाहू महाराजांचे शिक्षक होते. आणि मित्रांनो, मी फिट झेरॉल्ड हे शाहू महाराजांचे मुख्य शिक्षक होते. पुढचा पॉईंट, लष्करी शिक्षणासाठी इन्फिनिटी स्कूल
त्यांनी सुरू केलं. तर मित्रांनो, लष्करी शिक्षणासाठी इन्फिनिटी स्कूल कोणी सुरू केलं होतं? तर ते राजश्री शाहू महाराज यांनीच ते सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट, सर स्टुअर्ट फ्रेज आणि सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस हे त्यांचे गुरु होते. तर राजश्री शाहू महाराजांचे हे गुरु होते मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या. पुढचा पॉईंट, शाळेत मुलांना न पाठवणाऱ्या पालकांना प्रत्येक महिन्यात 2 पैसे दंड आकारण्यात यावा असा अध्यादेश कुणी काढला होता? तर राजश्री शाहू महाराज यांनीच तो काढलेला होता. पुढचा पॉईंट, इसवी सन 1918मध्ये आर्य समाजाची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी केलेली होती. आर्य समाजाचे व्यवस्थापक होते DT मालक, हा पॉईंट देखील लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, दक्षिण महाराष्ट्रात दलित परिषदेचे पहिले अधिवेशन माणगाव, जिल्हा कोल्हापूर हे 21 व 22 मार्च 1920 रोजी भरलेलं होतं. तर मित्रांनो, ह्या दलित परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हे प्रमुख पाहुणे होते. पुढचा पॉईंट, इसवी सन 1920 साली क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना कोणी केली? तर राजश्री शाहू महाराज यांनी याची स्थापना केलेली होती. पुढचा पॉईंट आहे, इसवी सन 1907मध्ये दाजीपूरजवळ नदीवर धरण बांधले आणि त्या धरणास महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव दिलेलं होतं. पुढचा पॉईंट घ्या, अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर शहरात मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलं. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह सुरू केलं. पुढचा पॉईंट, इसवी सन 1916 रोजी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कोल्हापूर राज्यात लागू केला. तर मित्रांनो, हा कायदा लक्षात घ्या, याच्यावर मागच प्रश्न येऊन गेलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा हा कायदा त्यांनी लागू केलेला आहे. पुढचा पॉईंट, महार व मांग समाजावर लादलेली वेटवेरळ ही अमानुष पद्धत राजश्री शाहू महाराज यांनीच ती बंद केलेली होती. पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर मित्रांनो, हे देखील अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत, त्यांच्यावर देखील परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे डॉक्टर राघव भांडारकर यांच्या प्रयत्नाने इसवी सन 1901 ते इसवी सन 1903 या काळात शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. आणि मित्रांनो, इंग्लंडला त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला होता. पुढचा पॉईंट आहे, अस्पृश्यावरील अन्याय दूर करण्यासाठी 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबई येथे एल्फिन्स्टन रोडवर डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली होती. तर मित्रांनो, डिस्प्रेड क्लास मिशनची शाळा देखील त्यांनी त्याच रोडवर सुरू केलेली होती. पुढचा पॉईंट आहे, इसवी सन 1933 रोजी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध कोल्हापूर येथे प्रकाशित केलेला होता. पुढचा पॉईंट आहे, ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे दक्षिण भारतात गेले होते. पुढचा पॉईंट आहे, इसवी सन 1924मध्ये व्हायकोम येथे सामाजिक प्रथांविरुद्ध सत्याग्रह विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेला होता. पुढचा पॉईंट आहे, डिस्प्रेड क्लास मिशनच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारण व अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे, 18 ऑक्टोबर 1909 रोजी मिशनचा 3रा वर्धापन दिन मुंबई येथे टाउन हॉलमध्ये साजरा करण्यात आलेला होता. पुढचा पॉईंट आहे, कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतलेला होता. पुढचा पॉईंट आहे, 25 एप्रिल 1910 रोजी देवदासी या समाजघातक प्रथेविरुद्ध जनसभा घेऊन समाज प्रबोधन विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं होतं. आणि पुढचा आणि शेवटचा पॉईंट आहे, येरवाडा येथील कारागृहात असताना त्यांनी माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखन केलेलं होतं. तर मित्रांनो, विठ्ठल रामजी शिंदे यांचा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे माझ्या आठवणी व अनुभव. पुढचे आणि अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर मित्रांनो, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झालेला होता. तर मित्रांनो, भीमराव रामजी आंबेडकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दाबोली तालुक्यातील आंबवडे हे होतं.
तसेच मित्रांनो 30 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली होती. तसेच 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चौदार तळ्यातील पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेला होता. पुढचा पॉईंट आहे 3 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केलेलं होतं. पुढचा पॉईंट 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केलेला होता. आणि मित्रांनो हा सत्याग्रह किती दिवस चालला होता तर 3 मार्च 1930 ते 15 एप्रिल 1930 या दरम्यान हा काळाराम मंदिर प्रवेश या ठिकाणचा सत्याग्रह चाललेला होता. मित्रांनो या पॉईंटवर MPSC राज्यसेवा तसेच कंबाईनमध्ये देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा पॉईंट 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 लंडन येथे पहिली गोलमेज परिषद झाली होती. मित्रांनो गोलमेज परिषद ह्यावर प्रश्न येऊन जातात, त्यामुळे हे तिन्ही पॉईंट लक्षात घ्या. 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या काळात दुसरी गोलमेज परिषद झाली होती. आणि तिसरी गोलमेज परिषद ही 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या काळात लंडन येथे ही तिसरी गोलमेज परिषद झालेली होती. तर पुढचा पॉईंट आहे इसवी सन 1927 साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला होता. स्वतंत्र मजूर पक्षाचं जनता हे मुखपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. तर मित्रांनो 1942 साली हा स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित केला होता. हे देखील साल मित्रांनो लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा पॉईंट आहे 4 सप्टेंबर 1927 रोजी समाज समता संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला होता. आणि पुढचा पॉईंट 31 जानेवारी 1920 रोजी मोकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट 29 जून 1928 रोजी समता हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. पुढचा पॉईंट 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनता पाक्षिक सुरू केलेलं होतं. आणि मित्रांनो ह्या जनता पाक्षिकचं रूपांतर 31 ऑक्टोबर 1931 रोजी जनता पाक्षिकचे त्यांनी साप्ताहिकमध्ये रूपांतर केलं. आणि त्या साप्ताहिकचे नंतरनं संपादक होते देवराव विष्णू नाईक, ह्या जनता साप्ताहिकाचे ते संपादक होते. पुढचा पॉईंट 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनता साप्ताहिकचे नामकरण करून प्रबुद्ध भारत असं त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. मित्रांनो हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या की 4 फेब्रुवारी 1956 रोजी जनता साप्ताहिकचे नामांतर करून प्रबुद्ध भारत असं त्याचं नाम केलं होतं. पुढचा पॉईंट 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची शिक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली होती. पुढचा पॉईंट 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेला होता. तर मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे ब्रीदवाक्य बहिष्कृत हितकारणी सभेचं होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा पॉईंट बहिष्कृत हितकारणी सभेने मोफत वाचनालय आणि सरस्वती विलास हे हस्तलिखित मासिक सुरू केलेलं होतं. मित्रांनो सर्व पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मित्रांनो वाटलं तर तुम्ही ह्याच्यावर नोट्स देखील बनवू शकतात. मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो मी, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. पुढचा पॉईंट आहे 8 जुलै 1945 रोजी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कला महाविद्यालय हे सुरू केलेलं होतं. मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट आहेत. पुढचे आणि महत्त्वाचे समाजसुधारक आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर मित्रांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील चिखली या गावात झाला होता.
तर मित्रांनो, लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या गावात झाला होता असा देखील प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. तर चिखली या गावात झालेला आहे. पुढचा पॉईंट आहे 1 जानेवारी 1880 रोजी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या साह्याने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. पुढचा पॉईंट आहे 24 ऑक्टोबर 1884 साली पुणे येथे गद्रेवाड्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पुढचा पॉईंट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुणे येथे 24 ऑक्टोबर 1884 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. पुढचा पॉईंट, बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठा हे साप्ताहिक इंग्रजीतून आणि केसरी हे साप्ताहिक मराठीतून सुरू केलेलं होतं. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा स्टार मार्क करून घ्या. तर मराठा हे जे साप्ताहिक होतं ते रविवारी प्रकाशित होत होतं आणि केसरी हे साप्ताहिक मंगळवारी प्रकाशित होत होतं. हे वार देखील लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट, मराठा या साप्ताहिकाचे संपादक बाळ गंगाधर टिळक आणि केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढचा पॉईंट, मंडाले येथील तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. गीता रहस्य हा ग्रंथ कोणाचा आहे असा मागे प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लोकमान्य टिळक यांनी मंडाले येथील तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. पुढचा पॉईंट, गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी 2 एप्रिल 1870 या रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केलेली होती. आणि मित्रांनो, हा पॉईंट लक्षात घ्या. पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष होते श्रीनिवासराव पंत. पुढचा पॉईंट, इसवी सन 1893 पुणे येथे सर्वप्रथम सार्वजनिक गणपती उत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला होता. आणि मित्रांनो, पुणे येथे कुठे चालू केला होता तर तो विंचुरकर यांच्या वाड्यात पहिला गणपती त्यांनी बसवलेला होता. पुढचा पॉईंट, लातूर येथे जिनिंग प्रेस मिलचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांनी केलेलं होतं. पुढचा पॉईंट, इसवी सन 1895 सार्वजनिक छत्रपती शिवाजी जयंत्युत्सव पुणे येथे सुरू केला होता. पुढचा पॉईंट, 101 दिवस डोंगरीच्या किल्ल्यात त्यांनी शिक्षा भोगलेली होती. पुढचा पॉईंट, 22 जून 1897 रोजी पुणे येथे गणेशखिंडीजवळ व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हिरक महोत्सवातून परत निघालेल्या चार्ल्स इगर्टन आयर्स्ट आणि वॉल्टर रॅड यांच्यावर दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी गोळ्या झाडून त्यांना ठार केलेलं होतं. अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा, स्टार मार्क करून घ्या. मित्रांनो, पुढचे आणि अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत पंडिता रमाबाई. तर मित्रांनो, पंडिता रमाबाई यांच्यावर तुम्हाला चालू TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये देखील दोन्ही पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो, सर्व पॉईंट महत्त्वपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहून घ्या. पहिला पॉईंट आहे 23 एप्रिल 1858 रोजी गंगामूळ, कर्नाटक राज्यातील गंगामूळ या ठिकाणी पंडिता रमाबाई यांचा जन्म झालेला होता. पुढचा पॉईंट, पुणे येथे 1 मे 1882 रोजी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. मित्रांनो, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी पुणे येथे 1 मे 1882 साली स्थापना केली होती. पुढचा पॉईंट, 30 नोव्हेंबर 1882 रोजी मुंबई येथे आर्य महिला समाज स्थापन केला होता. पुढचा पॉईंट, 31 मार्च 1837 रोजी मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन, वामन आबाजी मोडक, गोपाळ हरी देशमुख, परमानंद न्याय चंदावरकर NG यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा पॉईंट, जून 1882 स्त्री धर्मनीती हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. तर मित्रांनो, स्त्री धर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं होतं. पुढचा पॉईंट, पंचहौद मिशनने केलेल्या मदतीने पंडिता रमाबाई ह्या इंग्लंडला गेल्या होत्या. पुढचा पॉईंट, इसवी सन 1883 साली इंग्लंडचा प्रवास हे पंडिता रमाबाई यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं. पुढचा पॉईंट पहा, इसवी सन 1907 साली माझी साक्ष
आत्मवृत्तपर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी 1907 साली त्यांनी माझी साक्ष हे त्यांच्या आत्मवृत्तपर पुस्तक लिहिलेलं आहे. मित्रांनो, अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या परीक्षेमध्ये. पुढचा पॉईंट आहे, आनंदीबाई जोशी यांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण केला आणि त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आहेत. मित्रांनो, हा पॉईंट स्टार मार्क करून घ्या. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून महिला डॉक्टर आहेत. रमाबाई असोसिएशन या संस्थेमार्फत पैसा जमा करून भारतात शारदा सदन या नावांची स्त्रियांची आश्रमशाळा पंडित रमाबाई यांनी सुरू केलेली होती. पुढचा पॉईंट, उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे पुस्तक त्यांनी भारतातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अर्पण केलेलं आहे. मित्रांनो, ह्यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे की उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे पुस्तक त्यांनी कोणाला अर्पण केलं आहे. तर आत्ताच आपण पाहिलं, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना पुस्तक अर्पण केलेलं आहे. पुढचा पॉईंट, 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे विद्वांसाठी शारदा सदन स्थापन केलं होतं आणि ते मित्रांनो 1890 साली पुणे येथे स्थलांतर करण्यात आलेलं होतं. पुढचा पॉईंट, इसवी सन 1897 साली केडगाव येथे मुक्ती सदन अर्थात मुक्ती मिशन स्थापन केलेलं होतं. मित्रांनो, हे महिला आश्रम होतं, लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट, दुबळ्या स्त्रियांसाठी त्यांनी प्रीती सदन, अनाथ मुलांसाठी सदानंदन सदन आणि अंध मुली व स्त्रियांसाठी बारतमी सदन. मित्रांनो, ही बारतमी सदन ही अंधांची भारतातील पहिली शाळा आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. सहाय्य घरकुल हे रुग्णालय काढले होते. पुढचा पॉईंट, इसवी सन 1900 साली बायबलचा मराठीत अनुवाद करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून पंडिता रमाबाई ह्या ओळखल्या जातात. यावर देखील मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा पॉईंट, डिसेंबर 1887 साली पंडिता रमाबाईने बोस्टन शहरात रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. पुढचा पॉईंट, ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांना 19 डिसेंबर 1919 रोजी केसर ए हिंद या किताबासह सुवर्ण पदक प्रदान केलेलं होतं. पुढचे समाजसुधारक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 1814 या साली मुंबईमधील शेतवळी या ठिकाणी झाला होता. पुढचा पॉईंट, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे त्यांचे भाऊ होते. ते प्रार्थना समाजाचे प्रणेते होते. तर मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मागाच आपण पाहिलेलं आहे. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा पॉईंट, मित्रांनो, मराठी भाषेचे व्याकरण हा दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो 1836 या साली प्रकाशित झाला होता. मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार असे देखील मानतात. हा देखील लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, 1 सप्टेंबर 1848 रोजी मुंबई येथे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केलेली होती. मित्रांनो, मागच परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की ज्ञानप्रसारक सभा कोणी स्थापन केली होती. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ही सभा स्थापन केलेली होती. पुढचा पॉईंट, 22 जून 1844 रोजी दुर्गाराम मंछाराम यांनी मानव धर्म सभा स्थापन केलेली होती. मित्रांनो, मानव धर्म सभा ही क्रांतिकारी संस्था होती, लक्षात ठेवा. आणि ह्या सभेने एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला होता. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, मानव धर्म सभा आणि ज्ञानप्रसारक सभा अल्पकाळात बंद देखील पडलेल्या होत्या. जास्त काळ टिकू शकल्या नाहीत मित्रांनो, ह्या अल्पकाळात ह्या बंद पडलेल्या होत्या. पुढचा पॉईंट, इसवी सन 31 जुलै 1849 रोजी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. तर मित्रांनो, ह्या परमहंस सभेची यादी पळवून नेली म्हणून 1860 या साली परमहंस सभा ही बरखास्त देखील झालेली होती. हा देखील पॉईंट लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबई येथे जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केलेली होती. हा देखील मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट घ्या, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेसाठी यांनी सहकार्य केलेलं होतं. पुढचा पॉईंट,
सहकारी पुस्तक समिती ही संघटना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली होती. पुढचा पॉईंट, मराठी भाषेचे पाणिनी असा गौरव त्यांचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केलेला आहे. हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमनजी यांनी लिहिलेली आहे. व्हिडिओ फार लेंदी होत आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथंच थांबवूया आणि राहिलेले समाजसुधारक आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.